जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अलिबाग आणि खालापूर तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अलिबाग आणि खालापूर तालुक्यात शेकाप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज भरले। यावेळी शिवसेनेतर्फे चौल जिल्हा परिषद गटातून सुरेंद्र म्हात्रे, तर थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून मानसी दळवी, थळ पंचायत समिती गणातून गजानन बुंदके, वर्सोली पंचायत समितीसाठी उमेश वर्तक, तर शहापूर पंचायत समितीसाठी संदीप यशवंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांच्याकडे सादर केला। शेकापतर्फे कुर्डूसमधून चित्रा पाटील, शहापूरमधून भावना पाटील, तर चेंढरेतून प्रियदर्शनी पाटील यांनी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आंबेपूर पंचायत समिती मतदारसंघातून शेकापच्या रचना म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी शिवसेना आणि शेकापच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागलाय। निवडणूक आयोगाचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे याचा फटका उमेदवारी अर्ज भरताना पक्षाच्या उमेदवारांना सहन करावा लागत आहे। उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात गर्दी केली होती, तर ऑनलाईन प्रक्रियेमुळे काँग्रेसचे उमेदवार अर्ज सादर करण्यास वेळेत पोहोचले नाहीत। खालापूर तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या वासंबे गटासह मोहपाडा आणि चांभारली पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। वासंबे मोहपाडा गणातील शिवसेना, भाजप आणि आरपीआय युतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांनी आपला अर्ज खालापूर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केले। यावेळी वासंबे जिल्हा परिषद विभागासाठी नीलम पाटील, मोहपाडा पंचायत समिती गणातून श्वेता म्हात्रे आणि चांभारली पंचायत समिती गणातून सरिता जांभळे यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी वासंबे मोहपाडा गणातील शिवसैनिकांसह भाजप आणि आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।